नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे स्वप्न पोलीस भरती या तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे भारताचे मंत्रिमंडळ। यामध्ये जे पद आता जाहीर करण्यात आलेले आहेत ते पद कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे टॉपिकवरती व्हिडिओ मिळत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न आहे आपला, भारताचे सध्याचे गृहमंत्री म्हणजे त्यांच्याकडे गृह व्यवहार आणि सहकार्य हे खाते दिलेले आहेत। तर सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर आन्सर आहे अमित शहा। त्यानंतरचा प्रश्न आहे 2024 मध्ये भारताचे सध्याचे नवीन संरक्षण मंत्री कोण आहेत? तर सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंग। नंतरचा प्रश्न आहे सध्या भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? तर शिक्षण मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची निवड झालेली आहे। त्याखालचा प्रश्न आहे भारताचा महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? तर भारताचे महिला व बालविकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी। पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर याचा आन्सर आहे द्रौपदी मुर्मू, ह्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर याचा आन्सर आहे जगदीप धनखड, हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान कोण बनले आहेत? तर नरेंद्र दामोदर दास मोदी हे सध्या तिसऱ्यांदा सलग भारताचे पंतप्रधान बनले आहेत। आता यासोबतच त्यांच्याकडे कोणते खाते दिलेले आहेत? तर निवृत्ती वेतन मंत्रालय, अंतराळ विभाग, सार्वजनिक तक्रारी आणि अणुऊर्जा विभाग हे काही खाते त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर याचा आन्सर आहे अश्विन वैष्णव, हे मागच्या वेळेसप्रमाणेच यावर्षी सुद्धा रेल्वे मंत्री आहेत भारताचे। त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत? तर याचा आन्सर आहे JP नड्डा, हे सध्याचे आरोग्य मंत्री आहेत। त्याखालचा प्रश्न आहे भारताचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री कोण आहेत? तर आन्सर आहे गजेंद्र सिंह शेखावत। पुढचा प्रश्न आहे आपला, भारताचे सध्याचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर करेक्ट आन्सर आहे भूपेंद्र यादव, हे सध्याचे पर्यावरण मंत्री पद यांच्याकडे दिलेले आहेत। यानंतरचा प्रश्न पाहतोय आपण, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत? तर नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री आहेत। त्याखालचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर याचा आन्सर आहे मनसुख मांडविया। पुढील प्रश्न, ग्राहक व्यवहार, अन्न, सार्वजनिक वितरण, नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर जुआल ओरम हे सध्याचे नवीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, कापड मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे गिरिराज सिंह, हे सध्याचे कापड मंत्री आहेत। यानंतरचा प्रश्न, भारताचे केंद्रीय गृहराज्यमंत्री कोण आहेत? तर नित्यानंद रॉय। गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री यामध्ये फरक आहे, तर गृहराज्यमंत्री कोण आहेत? नित्यानंद रॉय। पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर पुढचा आपला प्रश्न, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर वायू मंत्रालय मंत्री कोण आहेत? तर हरदीप सिंग पुरी, हे सध्याचे नैसर्गिक वायू मंत्रालय मंत्री आहेत। यानंतरचा प्रश्न, कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाचे काम कोणत्या मंत्रीकडे दिलेले आहेत? तर जी किशन रेड्डी हे सध्याचे कोळसा मंत्री आहेत। यानंतरचा प्रश्न, 2024 मध्ये जलशक्ती मंत्रालयाचे खाते कोणाकडे दिले आहे? तर CR पाटील हे जलशक्ती मंत्री आहेत सध्याचे 2024 मध्ये। पुढचे काही मंत्रीपद राहिलेले आहेत। सध्याचे अर्थमंत्रीपद हे खाते कोणाकडे दिलेले आहेत? तर निर्मला सीतारामन, ज्या मागच्या वेळेस सुद्धा अर्थमंत्री होत्या, तर 2024 मध्ये त्याच अर्थमंत्री आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे परराष्ट्रीय मंत्री कोण आहेत? तर S जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत। आणि शेवटचा आपला प्रश्न आहे भारताचे सध्याचे कृषी मंत्री पद कोणाला सोपवण्यात आले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे
नरेंद्र सिंह तोमर हे सध्याचे कृषी मंत्री आहेत भारताचे. तर अशा प्रकारे आपण जे काही पद आत्ता जाहीर झालेले आहे मंत्रिमंडळामध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.